स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होते आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका रखडल्या आहेत। सुप्रीम कोर्टाने खरं तर निवडणुकीला स्थगिती दिलेली होती। मागच्या सुनावणीवेळी सरकारला दिलेल्या प्रतीक्षापत्र सादर करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि आजच्या सुनावणीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, या सुनावणीला नेमकी कधी सुरुवात होईल आणि नेमकं काय घडण्याची शक्यता आहे? गौरी, खरं तर इतिहासात या सुनावणीची नोंद व्हावी अशी ही सुनावणी आहे। कारण सरकारी काम आणि 9 महिने थांब नाही तर 2 ते 3 वर्ष झालेले आहेत, त्यापेक्षा अधिक कालावधी होत आलेला आहे। मात्र ही सुनावणी बोर्डावरती येत नाहीये। सुनावणी बोर्डावरती आले तर सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर केलं जात नाहीये। त्यामुळं या सगळ्या सुनावणीच्या बाबतीमध्ये आज ही सुनावणी बोर्डावरती येते का, सरकारी वकील उपस्थित राहतायत का आणि सुनावणी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या काही वर्षापासून या सगळ्या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही। या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेले आहे। मागील सरकारपासून नव्यानं शिंदे सरकार आलं तेव्हाही या प्रकरणावरती कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। आता असं सांगितलं जातं की या सगळ्या प्रकरणावरती ज्या पद्धतीने आश्चर्यकारकरित्या सर्वोच्च न्यायालयामध्ये तारीख येते, तिथे सरकारी वकील उपस्थित राहत नाही, हे सगळं घडतंय। तर हे जाणून बुजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी होतंय का, हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। आणि मुंबई असो, नाशिक असो, पुणे असो, यासारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये आता प्रशासक येऊन बसलेले आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत राज म्हणजे जनतेला प्रतिनिधित्व देण्याचा जो उद्देश होता तो या सुनावणी न झाल्यामुळे कुठेतरी मागे पडतात। काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।